आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। 150 कोटी रुपये जेवढ्या योजना तयार होतील त्या सगळ्या योजनांना सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना म्हणून मी तुम्हाला आजच आश्वस्त करतो की तुमच्या विभागातर्फे जेवढ्या योजना तयार होतील त्या सगळ्या योजनांना बजेटमध्ये निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे आम्ही या ठिकाणी निश्चितपणे करू आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या क्षेत्राला पुढे नेण्याचं काम करू। आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना आमचे जे विकसनशील किंवा विकसित अशा प्रकारचं कार्य करणारे शेतकरी आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याचा विस्तार आपण करतो आणि माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। 150 कोटी रुपये आपण या प्रकल्पाला दिलेले आहेत ज्यातनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जोडधंदा करण्याची एक संधी प्राप्त होते। मी आज एवढंच सांगेन की आज ज्या प्रकारे आपल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार वेगवेगळ्या योजना देत आहे त्या योजनांचा फायदा घेतला तर निश्चितपणे आमचा शेतकरी आणि आमच्या महिला या आपल्या पायावर उभ्या राहू शकतील। भारताने आपली बाजारपेठ अमेरिकेच्या कृषी करता खुली केली आणि म्हणून या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे आभार मानतो। मोदीजींनी स्पष्टपणे सांगितलं बाकी सगळ्या गोष्टीत करार होईल पण कृषीच्या बाबतीत करार होणार नाही। आमची बाजारपेठ ही आम्ही तुमच्या करता खुली करणार नाही। कुठलीही बाजारपेठ आपली कृषीची खुली केलेली नाही। आपल्याकडे कोणीही स्वस्त माल आणून आपल्या शेतमालाचे भाव पाडू शकणार नाही। पण काही नतद्रष्ट लोक असे आहेत की आमच्या सोयाबीनला चांगला भाव मिळायला लागला होता 2-4 दिवसापूर्वी अफवा दिली सोडून की आता अमेरिकेचं सोयाबीन भारतात येणार आहे 500 रुपयांनी सोयाबीनचे भाव पाडले। मी सोयाबीनच्या शेतकऱ्यांना सांगतो आणि मार्केटमध्येही सांगतो